सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा शहरातील नोकरी संबंधी माहिती। सातारा शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ कपड्याच्या दुकानात सेल्समॅन कामासाठी महिला व पुरुष कामगारांची भरती। अधिक माहितीसाठी संपर्क व्हॉट्सअप 915686 5791। कराडमधील 2 महिला डॉक्टरांसह 4 बनावट अश्लील व्हिडिओ AI तंत्रज्ञानाचा वापर परराज्यातून व्हिडिओ बनवून घेतल्याचे उघड। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। कराडमध्ये 2 डॉक्टर आणि 1 युवक युवतीचा AI तंत्रज्ञानाद्वारे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला आहे। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे। परराज्यातून व्हिडिओ बनवून घेण्यासाठी त्याने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयित पोलिसांना समजले। त्याचबरोबर संबंधाचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। गोळेश्वर तालुका कराड येथे वटपौर्णिमा सणा दिवशी धूम स्टाईलने 8 तोळ्यांचे 2 गंठण लंपास। महिलांच्या दागिन्यांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर। वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष पूजनासाठी जाणाऱ्या विवाहितेच्या गळ्यातील सुमारे 8 तोळे वजनांचे सोन्याचे 2 गंठण धूम स्टाईलने लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली। या प्रकरणी 2 संशयितांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। रूपा संदीप कदम वय 38 राहणार कदम वस्ती गोळेश्वर रोड तालुका कराड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। संशयितांनी नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकींचा वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे। सातारा शहरातील 7 स्टार समोरील शेतकरी भाजी मंडई व तहसील कार्यालयासमोरील रविवारपेठ भाजी मंडईतून रविवारी 17 मोबाईलची चोरी। शहरातील 7 स्टार समोरील शेतकरी भाजी मंडई व तहसीलदार ऑफिस समोरील रविवारपेठ भाजी मंडईतून रविवारी 17 जणांचे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत। यामुळे विक्रेत्यांच्यात व ग्राहकांच्यात एकच खळबळ उडाली। रविवारी हा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासून शेतकरी भाजी मंडई व रविवारपेठ भाजी मंडईत ग्राहकांनी गर्दी केली होती। त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तब्बल 17 मोबाईल चोरले आहेत। सातारा बस स्थानक परिसरातून दागिन्याची चोरी। सातारा बस स्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने दागिन्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। बस स्थानक येथून अज्ञात चोरट्याने 25,000 रुपये किमतीची सोन्याची ठुशी पर्समधून चोरून नेली। ही घटना दिनांक 8 जून रोजी घडली आहे। या प्रकरणी प्रीता चंद्रकांत चरणकर वय 50 राहणार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। साताऱ्यात शौर्य यात्रा कंपनीकडून नागरिकांना गंडा, लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल करण्याची मागणी। कमी पैशात शौर्य यात्रा या टुरिस्ट कंपनीकडून पर्यटकांना फिरायला नेत असे आमिष दाखवून पैसे घेऊन सहल न घडवता शेकडो जणांना गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात शेकडो पर्यटकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असून अनेकांचे परदेशात जायचे स्वप्न हवेतच विरले आहे। साताऱ्यात सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याच्या दिशेने शौर्य यात्रा कंपनीचे ऑफिस आहे। या टुरिस्ट कंपनीने मे 2024 मध्ये कमी पैशात भारत देशासह परदेशात काही स्कीम देण्याची जाहिरात केली होती। टुरिस्टच्या कार्यालयातून माहिती व त्याबाबतचे पॅम्पलेट हे नागरिकांना वाटण्यात आले होते। मे 2024 मध्ये बुकिंग करणाऱ्यांना एप्रिल-मे 2025 साठी घेऊन जाण्याचे सांगण्यात आले, मात्र कंपनीने त्यांची फसवणूक करून त्यांना आर्थिक गंडा घातला आहे। शौर्य यात्रा कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। बेवारस वाहने मालकांनी घेऊन जाण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे आवाहन। सातारा शहर पोलीस ठाणे येथे बेवारस स्थितीत पडून असलेल्या एकूण 15 बेवारस दुचाकी वाहनांचा शासन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येणार आहे। या वाहनांबाबत अद्यापर्यंत कोणीही मालकी हक्क सिद्ध केलेला नाही। ही वाहने उपलब्ध माहितीप्रमाणे कोणाचीही असल्यास त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथे मूळ कागदपत्रांना येथे हजर राहून खात्री करून आपली वाहने दिनांक 30 जून 2025 पर्यंत ताब्यात घेऊन जावी। यानंतर कोणीही नमूद बेवारस वाहनांबाबत मालकी हक्क दाखवल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व नमूद वाहनांचा स्क्रॅप म्हणून शासन नियमाप्रमाणे कायदेशीर लिलाव केला जाईल अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे। YC कॉलेज परिसरात गुटखा सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांचा खच। महाविद्यालय प्रशासन व पोलिसांनी अलर्ट राहण्याची गरज। YC कॉलेज ते ट्रेझरी ऑफिस रस्त्यावर पोलीस चौकीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत गुटखा आणि सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांचा ढीग आढळला आहे। या प्रकारामुळे महाविद्यालयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या अंधारात ढकलता जात नाही ना अशी गंभीर शंका उपस्थित होत आहे। या परिसरात अवैध धंदे फोफावत असून हा कचरा त्याचाच परिणाम असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। ज्या परिसरात हा कचरा आढळून आला तो परिसर व रस्ता वर्दळीचा आहे। या परिसरात 3 महाविद्यालय, BEd कॉलेज तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करतात। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याचा धोका संभवतो। महाविद्यालय प्रशासन व पोलिसांनी या प्रकरणात अलर्ट राहण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत। कराड येथील प्रीतिसंगम बाग 8 ते 10 दिवस राहणार बंद। बागेसह परिसर सर्पमुक्त करण्यासाठी मोहीम सुरू। प्रीतिसंगम बागेत मागील 4 दिवसांपासून विषारी घोणस सापाची पिल्ले सापडत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बाग बंद करण्यात आली असून बाग आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे।
नगर परिषदेमार्फत व सर्प मित्रांच्या मदतीने आणखी काही पिल्ले आहेत काय याची शोध मोहीम घेण्यात येत आहे। तसेच नगर परिषदेमार्फत जेसीबी व पॉकलँड लावून जिथे साप थांबू शकतात अशी शक्यता आहे असा परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे। त्यामुळे येथे 8 ते 10 दिवस प्रीतिसंगम बाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून सर्पदंश होणार नाही अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे। पळशी तालुका मान येथे 17 वर्षीय तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू। पळशी तालुका मान येथील एका 17 वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला। ही घटना पळशी माळीफरा शिवारात घडली। आदिती धनाजी देवपुळे वय 17 असे मृत तरुणीचे नाव आहे। याबाबत मसोड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे। आझादपूर तालुका कोरेगाव येथे विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू। आझादपूर तालुका कोरेगाव येथील गुजरडोह नावाच्या शिवारात ठेकेदारीचे काम करत असताना पाय घसरून पडल्याने ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। लोखंडी प्लेट आणण्यासाठी गेल्यानंतर सोमवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली। विलास अशोक चव्हाण वय 22 असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे। प्रियांश इंटेरियर सातारा, वी क्रिएट ब्युटिफुल स्पेसेस। सर्व प्रकारची इंटेरियर व गृह सजावटीची कामे खात्रीशीर व विश्वासार्ह पद्धतीने करून मिळतील। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।